जय श्रीराम मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जनसामान्यांच्या दृष्टीने वारंवार घडणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे असा स्वप्न वारंवार पडण्याचे ज्योतिषशास्त्रीय कारण आणि त्यावर उपाय. तुम्हाला वारंवार स्वप्न पडतात का? कधी चांगली स्वप्न, कधी भीतीदायक स्वप्न, कधी एखाद्या व्यक्तीचं स्वप्न, तर कधी पाणी, मंदिर, मृत व्यक्ती, साप अशी वेगवेगळी चिन्ह दिसतात का? ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्न ही फक्त कल्पना नसून ती आपल्या ग्रहांची स्थिती, मनस्थिती आणि सूक्ष्म ऊर्जेशी संबंधित असतात. आज आपण जाणून घेणार आहोत वारंवार स्वप्न पडण्याचे कारण, त्यामागील ज्योतिषशास्त्रीय संकेत आणि त्यावर सोपे उपाय. सर्वात महत्त्वाचे आपण वारंवार स्वप्न पडण्याची ज्योतिषशास्त्रीय कारण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं कारण आहे जन्मपत्रिकेतील चंद्रमा कमकुवत असणे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रमा मनाचा कारक मानला जातो. जर तुमचा चंद्रमा कमकुवत असेल किंवा राहू केतूचा प्रभाव असेल तर मन सतत अस्थिर राहते आणि स्वप्न जास्त पडतात. दुसऱ्या नंबरचे कारण आहे राहूचा प्रभाव. राहू भ्रम, कल्पना आणि अनोख्या गोष्टीचा कारक आहे. राहूचा प्रभाव वाढला की विचित्र आणि गोंधळात टाकणारी स्वप्न पडतात. तिसरा प्रभाव आहे केतूचा प्रभाव. केतू आध्यात्मिकतेचा संकेत देतो. मंदिर, साधू, मृत व्यक्ती, देवदेवतांचे स्वप्न दिसणे म्हणजे जन्मपत्रिकेतील केतू सक्रिय आहे. चौथे कारण आहे शनिदेवाचा प्रभाव. शनिदेवामुळे जुने प्रसंग स्वप्नात दिसतात. भीती वाटणे, पडणे, अडचण अशी स्वप्न पडतात. हे देखील मनावर दडपण दाखवतात. हे सर्व जन्मपत्रिकेतील शनिदेवाचे खराब असण्याचे लक्षण असून त्या संबंधाने स्वप्न व्यक्तीला वारंवार पडतात. पाचवे कारण आहे पितृदोष किंवा पूर्वजांचा संकेत देखील स्वप्नात बऱ्याच लोकांना मिळतो. जर वारंवार मृत व्यक्ती स्वप्नात दिसत असेल तर हे पितृदोषाचे संकेत असू शकतात आणि आहे देखील. त्यामुळे ज्योतिषशास्त्राने हे 5 प्रकारचे स्वप्नाचे कारण देखील दिलेले आहे. कशा प्रकारची स्वप्न काय दर्शवतात यानुसार सुद्धा काही शास्त्रांनी महत्त्वाचे नियम दिलेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे व्यक्तीला स्वप्नामध्ये पाणी दिसणे. हा सर्वात मोठा व्यक्तीच्या जीवनात होणारा भावनिक बदल आहे. दुसरा संकेत दिलेला आहे स्वप्नामध्ये साप दिसणे. व्यक्तीच्या जीवनामध्ये जन्मपत्रिकेतील राहू किंवा कुंडलीतील कालसर्प दोष दर्शवणारा हा एक महत्त्वाचा संकेत आहे. स्वप्नामध्ये व्यक्तीला मंदिर दिसणे. व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती होणार आहे किंवा व्यक्ती महत्त्वाचे अनुष्ठान, धर्मकर्म ह्या सर्व गोष्टींच्या संबंधाने वाटचाल करणार आहे म्हणून व्यक्तीला स्वप्नामध्ये मंदिर दिसतात. 5वा नियम आहे पडणे. व्यक्तीच्या स्वप्नात जर एखाद्या महत्त्वाच्या जागेवरून किंवा खूप मोठ्या जागेवरून खाली पडणे दिसत असेल तर येणारा काळ हा व्यक्तीसाठी असुरक्षिततेचा असू शकतो. त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळात व्यक्तीने वारंवार सर्व गोष्टींमध्ये काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं कारण आहे व्यक्तीच्या जीवनात जर स्वप्नात जर मृत व्यक्ती दिसत असेल तर पितृदोषाचे संकेत देखील व्यक्तीच्या जन्मपत्रिकेनुसार किंवा घरावरती असू शकते. हे महत्त्वाचे सर्व प्रकारचे महत्त्वाचे कारण दिलेले आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे वारंवार स्वप्न पडणाऱ्या व्यक्तींसाठी काही शास्त्रांनी उपाय देखील दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय दिलेला आहे झोपण्यापूर्वी रोज ओम चंद्राय नमः हा 11 वेळा मंत्राचे पठण करावे, जेणेकरून स्वप्नाच्या संबंधाने येणाऱ्या प्रॉब्लेम्समधून सुटका होईल. दुसरा उपाय शास्त्राने दिलेला आहे डोक्याजवळ पाण्याचा तांब्या ठेवून सकाळी तो कुठल्याही झाडाला अर्पण करा, जेणेकरून मानसिकतेच्या बाबतीत येणारे सर्व प्रॉब्लेम्स आणि स्वप्नाच्या संबंधाने येणारे सर्व प्रॉब्लेम्स या उपायाने देखील कमी होतील. तिसरा उपाय शास्त्राने दिलेला आहे सोमवारचा उपवास करा, जेणेकरून ज्या व्यक्तीला मानसिक भ्रमामुळे खूप जास्त स्वप्नांचा प्रकार वाढलेला असतो किंवा स्वप्न पडतात, झोप येत नाही, अशा व्यक्तीला सोमवारचा उपवास केल्याने त्या दोषातून किंवा ह्या सगळ्या तकलीफमधून राहत भेटू शकते. चौथा फायदा आहे चांदीची वस्तू जवळ कायमस्वरूपी ठेवणे. याने देखील रात्रीच्या स्वप्नाच्या संबंधाने येणारी तकलीफ कमी होऊन जाते. 5वा फायदा आहे
हनुमान चालिसेचे डेली पाठन करणे, जेणेकरून ज्या व्यक्तींना भीतीदायक स्वप्न वारंवार पडतात, या उपायांनी हनुमान चालिसेच्या पठनाने झोपते वेळेस 2 वेळा हनुमान चालिसेचे पठन केले तर भीतीदायक स्वप्नांपासून सुटका होते. सर्वात शेवटचा आणि लास्टचा उपाय म्हणजे उशाखाली तुळशीचे पान ठेवावे, जेणेकरून मृत व्यक्तीच्या स्वप्नांमध्ये पडण्याचे स्वप्न, डरावणे स्वप्न, कुठेतरी पिशाचच्या रिलेटेडच्या कुठल्याही प्रकारचे स्वप्न असतील ते उशाखाली तुळशीचे पान ठेवल्याने ते स्वप्नांपासून माणसाची सुटका होते. पण शास्त्राने काही महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यातील महत्त्वाच्या सूचनामध्ये कधी कधी स्वप्न ही भविष्यातील संकेत देखील देतात, म्हणून स्वप्न दुर्लक्ष करू नका, पण घाबरूही नका. योग्य उपाय केल्याने मन शांत होते आणि स्वप्न कमी पडतात. त्यामुळे अशा प्रकारचे शास्त्राने काही उपाय आणि महत्त्वाचे नियम दिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच ज्योतिषीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.